नमस्कार, मी निरंजन. साताऱ्यामध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची नेमणूक काल जाहीर झाली आणि ती नेमणूक जाहीर झाल्याबरोबर माझ्या मनामध्ये असं आलं की यासाठी म्हणून ही आतापर्यंत लाचारी त्यांच्यातर्फे चालली होती का? म्हणजे सत्तेमध्ये बसलेल्या ब्राह्मण्यवादी मनुवाद्यांना खुश करण्यासाठी ते वाक्य प्रशांत कदमच्या मुलाखतीमध्ये दिलेलं हे त्यांनी उच्चारलं होतं का? की शासकीय सेवेमध्ये असताना, सनदी अधिकारी म्हणून काम करत असताना केवळ माझ्याकडे जातीचा दाखला नाही आणि दुसऱ्या कोणाकडे तरी जातीचा दाखला आहे, तर मला कमी बुद्धीच्या, कमी कुवतीच्या, कमी डोक्याच्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागलं, अशा पद्धतीचं जे एक अत्यंत बेछूट आणि बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केलं. आणि आरक्षणाचा लाभ घेऊन स्पर्धेमध्ये उतरणाऱ्या सर्वांना हीन लेखण्याचा जो प्रयत्न विश्वास पाटील यांनी केला, त्याच्यावरती यापूर्वी मी एक व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे, त्यांचा धिक्कार करण्यासाठी केलेला आहे. आणि इनफॅक्ट महाराष्ट्रातल्या सर्वांना मी विनंती केली होती की विश्वास पाटलांना माफी मागायला लावा. त्यानंतर विश्वास पाटील यांनी एक देवेंद्र फडणवीसांच्या सवयीप्रमाणे अटी आणि शर्तींसह माफी अशी एक मागितली, तोंड देखली. तो देखावा होता, हे अगदी उघड आहे. पण मागच्या व्हिडिओमध्ये मी विश्वास पाटील यांच्या सख्या धाकट्या भावाने त्यांनी आतापर्यंत केलेल्या वाङ्मय चौर्याबद्दल एक मोठा लेख लोकसत्तामध्ये लिहिला होता आणि त्यातलेच काही उतारे मी गेल्या वेळेला वाचून दाखवले होते. तर अशा प्रकारचं वाङ्मय चौर्य करणाऱ्या, मग त्यांनी काही का सांगेना की किती पुरस्कार मिळाले आणि काय काय त्यांचे सत्कार झाले. काँग्रेसच्या काळामध्ये सरकारकडून वारे माप सुट्ट्या घेतल्या, रजा घेतल्या, पगारी रजा घेतल्या आणि त्या काळामध्ये पुस्तकं लिहिली. आणि आता काँग्रेसची सत्ता नाहीये, तर आता सत्तेमध्ये असलेल्या सत्ताधीशांना खुश करण्यासाठी म्हणून हे अत्यंत जातीय द्वेषपूर्ण असं वक्तव्य विश्वास पाटलांनी केलं. आता हे झाल्यानंतर लगेच 8 दिवसाच्या आत त्यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे सगळे अर्थ कळतात. काही कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासन हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देत असतं आणि आता त्याच्या अध्यक्षपदी विश्वास पाटलांना नेमलं. त्यामुळे उघड ते जे द्वेषपूर्ण आणि इतरांना त्या जातीच्या उतरंडीमध्ये हीन लेखणाऱ्या मनोवृत्तीचं समर्थनच एक प्रकारे त्यांनी केलं विश्वास पाटलांनी, त्याचं बक्षीस या अध्यक्षपदाच्या रूपाने त्यांना दिलं गेलं, असा त्याचा सरळ अर्थ होतो. पण इतिहासकार संभाजी महाराजांवरती पुस्तक लिहिलं, त्याच्यानंतर काय पानिपतावरती पुस्तक लिहिलं, सुभाषचंद्र बोसांवरती पुस्तक लिहिलं वगैरे सांगून त्यांनी जो देखावा निर्माण केला स्वतःचा इतिहासकार म्हणून, प्रत्यक्षात ते इतिहासकार म्हणून कसे आहेत यासाठी आता आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत माझे मित्र, एक तरुण अतिशय अभ्यासू असणारे इतिहास अभ्यासक सुशांत उदावंत यांच्यासोबत आपण आता चर्चा करणार आहोत. सुशांत, तुमचं स्वागत आहे EG न्यूज मध्ये. माझी प्रस्तावना तुम्ही ऐकलीत का? हो सर. तर मला हेच विचारायचं आहे त्या अनुषंगाने थेट प्रश्नाकडे येऊन, की ही जी त्यांनी स्वतःची एक प्रतिमा विश्वास पाटलांनी निर्माण केली होती इतिहासकार अशा अर्थाने, तर प्रत्यक्षात ते कादंबरीकार आहेत, ते काही इतिहासकार नाहीत. पण इतिहासकार म्हणून त्यांनी जी एक स्वतःची प्रतिमा निर्माण केली, तर ती आणि खरा इतिहास याच्यातला काय फरक तुम्हाला दिसतो? आणि या पहिल्यांदा तर या नेमणुकीबद्दल तुमचं मत काय? नमस्कार सर. काल मला कळलं वृत्तवाहिन्यांमधून की विश्वास पाटील यांची साताऱ्याच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडणूक झालेली. आता मी एक इतिहासाचा अभ्यासक आहे, फार तर विद्यार्थी म्हणलं तरी हरकत नाही, परंतु ह्या अभ्यास करत असताना इतिहासाचा माझा जो विषय आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. त्यांच्याशी रिलेटेड जेवढ्या गोष्टी असतील, कादंबऱ्या, नाटके, संदर्भ साधने, मूवीज, लेख, या सर्वांचा मी सर्वांगीणरित्या अभ्यास करतोय. सध्या गेले कितीतरी वर्ष मी अभ्यास करतोय. पण हे करत असताना काही वर्षांपूर्वी मी विश्वास पाटलांची संभाजी कादंबरी जी आहे ती वाचली होती. ती पूर्णपणे वाचून काढली कादंबरी. आणि कादंबरी एकतर ती या अर्थानं मी त्यावेळेस वाचली होती की एक संपूर्ण चरित्र आपल्याला थोडक्यात स्टोरी टेलिंगच्या स्वरूपामध्ये कळू शकेल किंवा, पण माझा त्यावेळेस काही एवढा अभ्यास नव्हता छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये. मग मी हळूहळू अभ्यास करायला लागलो
तर काही गोष्टी मला त्यातल्या खटकत होत्या की विश्वास पाटलांनी जे त्यांच्या कादंबरीमध्ये मांडलेलं आहे ते मला खटकत होतं. आणि त्यानंतर मी माझा अभ्यास चालू केला. पण त्यांनी जे त्यांच्या कादंबरीमध्ये चुकीचं लिखाण केलेलं आहे त्याच्यावरती मी येईलच आणि कालच्या नेमणुकीबद्दल मी बोलतो. पण त्याच्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी मला संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये मांडायची आहे. आता छत्रपती संभाजी महाराजांचा विषय कुठल्याही इतिहास अभ्यासकाने ज्यावेळेस तो अभ्यासासाठी घेत असतो हा एकदम वादग्रस्त विषय आहे. म्हणजे काही काही लोक तुम्हाला सल्ला देतात की तू आगीच्या म्हणजे निखाऱ्यामध्ये हात घालायला चाललास, सांभाळून राहा वगैरे वगैरे. आणि अगदी बरोबर आहे. कारण गेली 125 वर्ष किंवा 150 वर्ष जसं मराठी साहित्य समृद्ध लोकांच्या स्वरूपातून त्याच्यामध्ये ऐतिहासिक पात्रांमध्ये सगळ्यात जास्त बदनामी झाली असेल ती छत्रपती संभाजी महाराजांची. मग ती कशी की 1884 साली नागेश विनायक बापट म्हणून एक लेखक होते. बडोदा नरेश आपले सयाजीराव गायकवाड महाराज होते, त्यांनी त्यांना आश्रय दिलेला होता. तर त्यांनी काही इतिहासावर कादंबऱ्या प्रकाशित केल्या. त्याच्यामध्ये एक कादंबरी पानिपतवर देखील आहे बरं का. पानिपतचं त्यांनी मोहीम नावाचे पुस्तक लिहिलंय ते एक आहे. त्यानंतर त्यांनी 1884 साली छत्रपती संभाजी महाराजांवरती एक कादंबरी लिहिली आणि तिथून संभाजी महाराजांवरती साहित्य यायला थोडीशी सुरुवात झाली आपण असं म्हणू शकतो. आणि त्या कादंबरीमध्ये एवढं गलिच्छ लिखाण केलं गेलं की ते आता मी ऑन कॅमेरा सुद्धा सांगू शकत नाही तुम्हाला. मी माझ्या पुस्तकामध्ये मांडलेले आहे त्या सगळ्या गोष्टी. आणि तिथून जी कादंबरीची मालिका सुरू झाली ती आतापर्यंत त्यांच्यावरती बऱ्याचशा कादंबऱ्या आहेत. आणि संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये मला दुर्दैवाने एक गोष्ट नक्कीच सांगावी वाटते, खूप दुर्दैव आहे की संभाजी महाराजांचा इतिहास वस्तुनिष्ठ इतिहास संशोधक जे होते किंवा वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारावरती कुणीही मांडला नाही. त्यांचा इतिहास सगळ्यात जास्त कादंबरी आणि नाटकांमधून मांडला गेलेला आहे. आणि तोच इतिहास आपल्या लोकांनी, महाराष्ट्रातील लोकांनी, भारतातील लोकांनी तोच इतिहास खरा मानला. म्हणून काय होतं की इतिहासाचा ज्यावेळेस कोणी एखादा व्यक्ती नवीन सामान्य माणूस अभ्यास करतो त्याला संदर्भ साधनं जड जातात, ते वाचत नाहीत, ते कादंबरीचा स्वरूप घेतात. म्हणजे कादंबरी स्वरूपातलं जे काही असेल ते वाचतात ते. आणि आता विश्वास पाटलांनी जी संभाजी कादंबरी काढली त्यांच्यावरती लोकांनी विश्वास टाकला. त्याच्या अगोदर एक कादंबरी आलेली होती पानिपत. तर त्याच्यामुळे त्यांनी नंतर संभाजी कादंबरी लिहिली संभाजी महाराजांवरती. तर एक जो पहिला कालखंड होता जुन्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी त्यावेळेस संभाजी महाराजांविषयी संशोधन झालेलं नव्हतं. म्हणून त्यांच्याविषयी काही चुकीच्या गोष्टी किंवा अपमानकारक गोष्टी ह्या गोष्टी त्यांच्या चरित्राविषयी लोकांनी लिहिलेल्या होत्या. पण आता कालखंड तो निघून गेलाय, आपण 21व्या शतकामध्ये आहोत. तरी देखील विश्वास पाटलांची जी कादंबरी 2005 साली प्रकाशित झाली म्हणजे आजपासून 20 वर्षापूर्वी, तर त्या कादंबरीमध्ये मी ज्यावेळेस ती पहिल्यांदा वाचली होती तेव्हाच मला काही गोष्टी खटकत होत्या. पण अभ्यास नसल्यामुळे मी व्यक्त होऊ शकत नव्हतो. पण त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा मी छोट्या गोष्टींचा अभ्यास केला आणि नंतर असं कळलं की ह्या गोष्टी संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये घडलेल्याच नाहीयेत. तुम्ही जर ही कादंबरी माझ्याकडे आहे आता, ही जवळपास 700 पानाची कादंबरी आहे. तर या कादंबरीची जर सुरुवातच बघितली तुम्ही, सुरुवातच वादग्रस्त प्रसंगाने सुरुवात झालेली. त्याच्यामध्ये त्यांनी गुरु नावाचे कॅरेक्टर घेतलेले, त्यानंतर हंसा वगैरे काही आहेत बरंच त्याच्यामध्ये. तुम्ही ते चॅप्टर वाचल्यानंतर तुमच्या लक्षात. पण त्याच्या माझ्याकडे पण येते. पण मला जे 2 विषय संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचे जे ह्या कादंबरीमधून त्यांनी एवढं संशोधन झाल्यानंतर सांगितले, मला आश्चर्य वाटायला लागलं त्या गोष्टीचं. छत्रपती संभाजी महाराजांच्या हातामध्ये त्यांनी दारूचे ग्लास दाखवलेत. होय, दारूचे ग्लास दाखवलेले. हो हो. आता ज्या व्यक्तीचा इतिहास दारूमुळे बदनाम झालेला आहे आणि तुम्ही त्याच्या परत त्याच गोष्टी तुम्ही एकतर अभ्यासू आहात, तुम्ही एक सनदी अधिकारी होतात त्यावेळेस, आणि तुम्हाला ही गोष्ट कळू नये की ज्या व्यक्तीचे चरित्र दारूमुळे बदनाम झालेले त्यांच्याविषयी तुम्ही परत त्याच गोष्टी मांडताय. मुळात सुशांत एकच मी इंटरप्ट करतो. मुळामध्ये आपण काही गोष्टी आता अतिशय स्पष्ट बोलल्या पाहिजेत. सनदी अधिकारी अभ्यासू असतो हा ही एक अंधश्रद्धा आहे. त्यामुळे ते सनदी अधिकारी आहेत म्हणजे ते अभ्यासू आहेत हे चुकीचं आहे. कारण की असं आहे की 2005 ला समजा ही कादंबरी प्रसिद्ध झाली, पण याच्या तयारीसाठी त्यांनी 5 वर्ष घेतले असं जरी गृहीत धरलं तर यशवंतराव चव्हाणांनी सांगितल्यानंतर महाराष्ट्र शासनातर्फे बासी बेंद्रेंनी संभाजी महाराजांचा इतिहास
काय वास्तवातला आहे हा समोर आणला होता. त्यामुळे यांना विश्वास पाटलांना अभ्यासच करायचा असता तर शासनानेच अभ्यास करून घेतलेलं बासी बेंद्रेंचं चरित्र पूर्ण समोर होतं. याचा अर्थ हा मनुष्य अभ्यासू वगैरे नाही, यांनी जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांचं चारित्र्य हनन त्या कादंबरीत केलेलं आहे. अगदी बरोबर आहे. पण तुम्ही जो बोलताय सर मुद्दा तो खरा अत्यंत रास्त आहे. पण हे सामान्य लोकांना आपण कसं सांगणार? किंवा सामान्य लोक समजतात की कलेक्टर लेवलचा माणूस आहे, IPS अधिकारी, IAS अधिकारी आहे, त्यांच्या दृष्टीने त्यांना ते अभ्यास व्यक्तिमत्व असं एवढं म्हणतो. पण ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीचा अभ्यास करतो त्यावेळेस कळतं की ह्या व्यक्तीचा किती अभ्यास येते. मग असं असताना संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये परत तीच गोष्ट दाखवायची. म्हणजे तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की हा सीन जो आहे ना, तुम्ही टायटॅनिक पिक्चर बघितला असेल. टायटॅनिक पिक्चर वरती बरेचसे कपल किंवा बरेचसे व्यक्ती जहाजावरती दारूचे बोटीवरती पार्टी, तसा सीन ह्यांनी अरबाज सोबत दाखवलेला आहे. म्हणजे संभाजी महाराजांच्या काळात पुस्तकातच आहे त्या. संभाजी महाराजांनी अरबांना खूप महत्व दिलं होतं. त्याचं कारण होतं की व्यापारासाठी हे मस्कत ओमानमधून आलेले अरब होते. अक्षरशः इतिहास असा सांगतो की ह्या अरबांसाठी संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांसोबत भांडणं घेतली होती. म्हणजे ती कशा स्वरूपातली होती की एक अरबांना बेट द्यायचं होतं. अंजदीव नावाचं बेट आहे. तर हे अंजदीव नावाचं बेट अरबांना संभाजी महाराजांनी वखारीसाठी दिलं होतं. तर पोर्तुगीजांनी त्याचा विरोध केला. होऊ दिलं नाही. म्हणजे तो जो विषय आहे की अरबांना एवढ्या परकीय सत्तेला आपल्याकडे स्थान देणं आणि थोडासा विरंगुळा म्हणून संभाजी महाराज त्या कादंबरीमध्ये सांगतात त्याप्रमाणे जहाजावर बसतात. आता मी काही दिवसापूर्वी म्हणजे 2 पानच आहेत ना बोटीवरच्या पार्टीची, त्यांच्याच कादंबरीत. 2 वर्षापूर्वी मी ह्याच्यावरती बोललो देखील होतो की हे चुकीचं आहे, पण त्याची दखल कोणी घेतली नाही जास्त. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी मी एका मोठ्या चॅनलवरती, युट्यूब चॅनलवरती देखील ही गोष्ट बोलली होती. आणि त्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ पाहिला, माझा व्हिडिओ पाहिला त्या ह्याच्यामधला, आणि त्यांनी स्पष्टीकरणासाठी एका ह्याच्यावरती टाकून दिलं, वेबसाईटवरती वगैरे त्यांच्या, की मला काही लोकांनी पाठवलं की संभाजी महाराजांनी एकदा दारूचा ग्लास हातामध्ये घेतला म्हणून संभाजी महाराज दारुडे होतात का किंवा मद्यपी होतात का? एकदा पिली काय, दोनदा पिली काय? शेवटी तो माणसाला दाखवायचं होतं तुम्हाला. त्यांनी ती चूक केली. मुळात इतिहास असा सांगतो की असे कुठलेही प्रसंग झालेले नाहीत इतिहासामध्ये. कुठेही याची गोष्ट नमूद केलेली नाही या गोष्टीची. पण तो केवढा रंगवलाय प्रसंग, त्याच्यावरती देखील येतो मी. पहिले ह्या प्रसंगाविषयी बोलतो की हे आता जे दारूचं ग्लास आता दाखवायचंय, म्हणजे सोपान तुम्हाला सांगतो जुन्या इतिहास संशोधकांची म्हणण्यापेक्षा बखरकारांची आणि कादंबरीकारांची एक रीत होती की संभाजी राजांना बेफिकीर दाखवायची. ही जी बेफिक्री आहे, ही बेफिक्री त्यांनी त्याच्यामध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही इतिहास जर अभ्यासला सर सर्व संभाजी महाराजांचा, तर लक्षात येतं की संभाजी महाराजांना आराम करण्यासाठी वेळच नाहीये. एवढे शत्रू त्यांच्या पाठीमागे. आणि तसं असताना जहाजावर दारू पिताना दाखवताय, म्हणजे काही अर्थ नाही या गोष्टीला. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वतःच्या निधनापर्यंत हा मनुष्य फक्त युद्ध लढत होता. आणि त्या म्हणजे मला तर त्या ओळी पण आठवतात, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात ही जात मराठ्याची. हे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल म्हटलं गेलं. आणि त्या अशा माणसाला एक चारित्र्य शून्य दाखवायचं, मद्यपी दारूच्या आहारी गेलेला दाखवायचं, आणि अशा विश्वास पाटलांना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद दिलं जातं. आता एक मुद्दा आलाच माझ्या लक्षामधून, तुम्हाला सांगतो. त्यांची संपूर्ण कादंबरी वाचा. संभाजी महाराज मध्ययुगीन कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर बहुभाषिक साहित्यिक आहेत. म्हणजे ज्या संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये, ब्रजमध्ये, हिंदीमध्ये रचना केलेल्या आहेत. ब्रज हिंदीमध्ये 2 ते 3 भाषा, इंग्रजी यायचं. आणि त्यांच्या नावावरती जवळपास 5 ग्रंथ आहेत. 5. त्यातले 2 संस्कृत आहेत, बाकीचे 3 हिंदी आणि ब्रज मधले आहेत.
हो. ह्यांच्या कादंबरीमध्ये तुम्हाला सांगतो फक्त एक श्लोक दाखवलेला आहे संभाजी महाराजांच्या बुद्धभूषण मधला, अच्छा. आणि तो बी मराठी अनुवादित. हा. कारण ते दाखवायचंच नाहीये ना. नाही. हो. ते ते संभाजी महाराज तुम्हाला काय म्हणतो, लोकांना असं वाटतं, त्यांना वाटतं की ते कुठं सांगत बसायचं आपण. हो. हो. बुद्धभूषण लिहितायत, शास्त्रांचा अभ्यास करतायत, धर्मशास्त्राचा अभ्यास करतायत, ते संभाजी महाराज दाखवायचे नाही. बुद्धभूषण नाही. मधले श्लोक एवढे छान छान आहेत. मला फक्त 2 लोकांचं नाव इथं घ्यायचंय की ज्या लोकांनी हे चांगल्या प्रकारे दाखवलं होतं त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये. एक शिवाजी सावंत होते, छावा, त्यांनी छावा कादंबरी लिहिली. ती जुन्या काळातली कादंबरी, त्याविषयी थोडेसे वाद हो. आहेत, पण हो. जुनी आहे ती. आणि एक हो. राजकुमार बोबडे म्हणून स्त्री लेखिका होत्या, त्यांनी सुद्धा तो व्यवस्थितरित्या दाखवले. ह्यांनी दाखवायला पाहिजे होतं. त्या बासी बेंद्रेंच्या बरोबरच त्याही संशोधन करत होत्या. हो, येस येस येस, त्याच कालखंडातले हा. होय. राजकुमार, मॅजेस्टिक, म्हणजे कमलताई गोखले. नाही, कमलताई गोखले. हा, त्या कादंबरीकार होत्या. बरोबर. होय. तसं काही दाखवलेलं नाहीये. म्हणजे एवढं मोठं साहित्य संभाजी महाराजांचं, त्याच्यावरती आता लोक एवढे संशोधन करतायत, ते तुम्ही काहीच दाखवलं नाही त्या कादंबरीमध्ये. आणि तुम्ही असे प्रसंग उभे करताय ज्याच्यामुळे संभाजी महाराजांचा इतिहास ऑलरेडी बदनाम झालेला आहे. बरं, असू द्या, मला एक सांग. हा, बोल, पूर्ण होऊ दे. नाही, याचं कारणच आहे ना. म्हणजे मुळामध्ये कादंबरी लिहायला घ्यायची, कादंबरी लिहिताना संदर्भ द्यायची काही गरजच नसते. नाही, म्हणजे इतर ग्रंथांमध्ये आपल्याला कसं संदर्भाची सूची द्यावी लागते, यादी द्यावी लागते. इथं कादंबरी लिहिली म्हटल्यानंतर त्याला काही संदर्भ द्यायची गरज नाही. आणि मग त्या कादंबरीकाराला या ब्राह्मण्यवादी मानसिकतेने इतिहासकार म्हणून लोकांच्या समोर मांडायचं, इतिहासकार म्हणून त्याचा गौरव करायचा, त्याचे ढोल नगारे वाजवायचे. जे बाबा पुरंदरे यांच्या बाबतीत केलं गेलं, एक्झॅक्टली ते विश्वास पाटलांच्या बाबतीत केलं गेलं की कादंबरीकाराला इतिहासकार म्हणून लोकांसमोर आणायला सुरुवात केली. आणि मग इतिहासकार म्हटल्यानंतर तोच इतिहास असणार बाबा, अशी भोळी समज, जसं तुम्ही म्हटलात, तशी लोक ती समजून चालतात. आणि याचा प्रतिवाद त्या वेळेला झाला. हो, बोला. केवढ्या प्रमाणात जात नाही, कारण तो तुमच्यावरती विश्वास टाकतो, तुम्ही चांगले लेखक आहात. आहेच आहे. पण म्हणजे मला आता याच्या अगदी खोलात जायचंय, कारण हे काय होतं, हे विश्वास पाटील, बाबा पुरंदरे ही लक्षणं आहेत, ह्या काय आजार नाही. आजार ही ब्राह्मण्यवादी मनुवादी मानसिकता आहे. आणि मला तेच विचारायचंय की हे अशा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचं एक बदफैली असल्यासारखं, व्यसनाधीन असल्यासारखं जे चित्र रंगवलं जात आहे किंवा रंगवलं गेलं, याच्या मागचं कारण काय असणार? याच्या मागे कारण सांगायची गेली तर हे काय, म्हणजे आपल्याला वेळ बी कमी पडू शकेल किंवा ते याच्यामध्ये सांगणं थोडंसं हे होईल. पण तुम्हाला एक सर्वात माझा मी अभ्यास केला त्याच्यावरती मी फक्त एवढं बोलतोय, कारण मला एवढा अभ्यास अजून नाहीये, पण ज्या अभ्यासावरती मी आता ठाम आहे थोडासा, की शिवाजी महाराजांना ज्यावेळेस कादंबरीमधून मांडलं जातं, एक चारित्र्य संपन्न राजा आणि आहे तसंच, पण संभाजी महाराजांना ज्यावेळेस कादंबरीतून मांडायचं असतं त्यावेळेस त्यांना एक बेफिकीर हा शब्द मी फार ह्याने मांडतोय की बेफिकीर दाखवायचे, किंवा थोडक्यात रगेल दाखवायचे किंवा रंगेल दाखवायचे. हे जे जुन्या इतिहासकारांनी मांडलेलं आहे हे अगदी बरोबर आहे. म्हणजे एक उग्र स्वरूप त्यांचं दाखवता येईल. त्याच्या मागे कारण भरपूर आहेत. ते कारण ते कटकारस्थान झाली किंवा संभाजी महाराजांनी ह्या लोकांना हत्तीच्या पाय दिलं, ती भरपूर कारण मी सांगू शकते त्याच्या बाबतीमध्ये. पण तीच आपण पुढे वळली नाही पाहिजे. त्याच्यावरती शंका निरसन झालेलं आहे सगळं, किंवा सगळ्या गोष्टींचं संशोधन झालेलं आहे. आता तो विषय आपण स्टॉप करायला पाहिजे. आणि आता संभाजी महाराज जर मांडायचे असतील तर तुम्हाला साहित्यिक छत्रपती संभाजी महाराज मांडा. तुम्हाला एकाच वेळी 8 ते 9 शत्रूंना तोंड द्यायला छत्रपती संभाजी महाराज मांडा. आणि त्याच वेळी तुम्हाला एवढं सगळं चालू असताना
संभाजी महाराजांचा राज्यकारभार किती सुस्थितीमध्ये चालत होता, चांगल्या प्रकारे चालत होता, हे दाखवलं पाहिजे. कारण जुन्या संशोधकांनी, जुन्या अभ्यासकांनी हेच काम केलेले पहिल्यांदा, की चुकीचा इतिहास कसा लिहिला गेला किंवा कसं प्रमोट केलं गेलं. आता त्यात तो विषय त्या वादावरती पडदा पडलेला आहे आपला आता ऑलरेडी. आणि मी विचारलं वेगळंच होतं. मला हे विचारायचं, म्हणजे आता मी आणखीन थेट विचारतो, कारण आपण याबद्दल मागे एकदा बोललो होतो. पण मला हे विचारायचं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर संभाजी महाराजांच्या आग्रहाखातर दुसरा राज्याभिषेक पुन्हा करवून घेतला गेला शिवाजी महाराजांचा काही दिवसांच्या कालावधीत. या घटनांमध्ये मूळ आहे का संभाजी महाराजांबद्दल असलेल्या आकस आणि द्वेषाचं? हो हो, अगदी बरोबर. मला तेच सांगा तुम्ही. काय विषय आहे की शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक वैदिक झालेला आहे, वैदिक राज्याभिषेक. आणि दुसरा राज्याभिषेक झालेला आहे तांत्रिक राज्याभिषेक, म्हणजे तो शाक्तिझमचा आहे. आणि शाक्त संप्रदायाच्या मतानुसार किंवा त्यांच्या तत्वज्ञानानुसार ते कुठलाही जात, वर्ण, लिंग, कुठलीही गोष्ट मान्य करत नाही. ते सर्वांना घेऊन जाणारा विचार आहे, तो समतेचा विचार आहे. आणि त्या विचाराचं किंवा त्या संप्रदायाचं, त्या पंथाचं स्वीकार छत्रपती संभाजी महाराजांनी केला. म्हणून तो राग कुठंतरी समकाळातल्या विरोधकांना हे होत होता, खूपच होता. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शाक्त संप्रदायातील त्यावेळेची 3 ते 4 व्यक्ती होती. एक कवी कलश होता, तो शिवयोगी नावाचा एक पंडित होता, त्याचं केशव भट्ट होता, गणेश भट्ट म्हणून होते, आणि अजून एक व्यक्ती. असे 4-5 लोकांना त्यांच्या दरबारामध्ये स्थान दिलेले. म्हणून त्यांना असं वाटायला लागलं की आता हे थोडक्यात विचाराचा संघर्ष उभा राहिला. एक विचार असा होता की तो कुठला तरी वर्णव्यवस्था मानणारा होता, आणि हा विचार जो आहे तो वर्णव्यवस्था पूर्णपणे नष्ट करणारा होता. म्हणून तो जो संघर्ष उभा राहिला, त्या संघर्षाचं कुठंतरी काय म्हणतो, त्याच्यामुळे संभाजी महाराजांचा इतिहास थोडा पुढे पुढे बदनाम होत गेला किंवा ज्यांनी केला. एक्झॅक्ट मला हेच समोर यायला हवं होतं की म्हणजे एका बाजूला जातव्यवस्था, वर्णव्यवस्था, जातीची उतरंड आणि सगळं भेदाभेद मानणारी वैदिक पद्धती, आणि दुसऱ्या बाजूला सर्वांना समान लेखणारी, कुठलाही भेदभाव न मानणारी शाक्त विचारधारा. या शाक्त विचारधारेच्या आग्रहापोटी छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा पुन्हा एकदा राज्याभिषेक संभाजी महाराजांनी करायला लावला. यामुळे भविष्यामध्ये हा संभाजी महाराज जेव्हा राजे होतील त्यावेळेला या सगळ्या भेदाभेद मानणाऱ्या, आपण त्याला मनुवादीच म्हणूया, या मनुवादी प्रवृत्तीला भय निर्माण झालं की हे उद्या छत्रपती झाले तर आपल्या अवस्था कदाचित संपवून टाकली जाईल. आपली जी काही वर्णव्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे ती हा मनुष्य संपवून टाकेल. आणि म्हणून त्यांच्या चारित्र्य हननापासून त्यांच्या हत्येपर्यंत, संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत सर्व प्रयत्न या उजव्या विचारसरणीच्या मनुवाद्यांनी त्या काळात केले. बरोबर, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण आम्हाला शेवटी इतिहास अभ्यासक असल्यामुळे पुराणावरती जावं लागतं. पण तो शाक्तांचा विचार आहे ना, तो एकदम रास्त आहे. कारण संभाजी महाराजांनी शाक्त संप्रदायाला, शाक्त विचाराला खूप महत्व दिलेलं आहे. माझ्या आगामी पुस्तकामध्ये त्याच्याविषयी मी सगळी मांडणी केलेली आहे. पण तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो मी इथं की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दुसरा हा महाराष्ट्रातल्या शाक्त संप्रदायाचा किंवा नव्हे देशभराच्या शाक्त संप्रदायाचा म्हणतो मी पहिला विजय, मोठा, सगळ्यात मोठा पहिला विजय. कारण याच्या अगोदर कुणाचेच तांत्रिक राज्याभिषेक मध्ययुगीन कालखंडात झालेले नाहीये, कुणाचेच नाही झाले, रेकॉर्ड चेक नाही. आणि ज्या हाती शिवाजी महाराज एवढा मान शाक्त संप्रदायाला देत आहेत राज्याभिषेक करून घेण्यापर्यंत, ते कुठला विधी करत नाहीयेत. किंवा जसे आपण आज घरामध्ये सत्यनारायणाची पूजा घालतात लोक किंवा एखादी साधी पूजा करतात, ती पूजा नाहीये, राज्याभिषेक आहे. आणि त्या राज्याभिषेकासाठी स्वतंत्र सिंहासन चांदीचं शिवाजी महाराजांनी बनवून घेतलं होतं. त्याची विधी झाली होती जसा पहिल्या राज्याभिषेकाची विधी झालेली आहे. मग एवढं मान शिवाजी महाराजांनी स्वतः दिलेलं वैयक्तिक, तर आपण संभाजी महाराजांना का बदनाम करायचं किंवा संभाजी महाराजांचा तो विचार का हे करायचा की संभाजी महाराजांमुळे झालेलं आहे म्हणून? नाही, शिवाजी महाराजांमुळे त्याची सुरुवात झालेली. शिवाजी महाराजांनी स्वतः राज्याभिषेक करून
हो हो. सुरुवात शिवाजी महाराजांपासून आहे. शिवाजी महाराजांना तो होय विचार होय. पटलेला आहे, म्हणून तर शिवाजी महाराज तयार झालेले हो, आहेत. अर्थात म्हणूनच त्यांनी करवून घेतलं ना. येस. आता मला आता पुन्हा आपण मुख्य विषयाकडे पुन्हा येऊया की हे इतकं आणि आणि ते पुन्हा याच विचाराशी कनेक्टेड येतं दुर्दैवाने की इतकं सगळं होऊन आणि हा सर्व नवा इतिहास म्हणजे रादर खरा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा लोकांसमोर येऊन सुद्धा विश्वास पाटलांसारखा माणूस समजा 2005 साली त्याला माहित नव्हतं, त्यांनी बासी बेंद्रे वाचले नसतील, त्यांनी आणखीन त्यांच्याबद्दलचं जयसिंगराव पवारांचं काही वाचलेलं नसेल, इतर लेखकांनी छत्रपती संभाजी महाराजांचं जे लिहिलं त्याबद्दल समजा काही वाचलं नसेल. माझं असं म्हणणं आहे, हे सगळं समोर आल्यानंतर तरी या माणसांनी त्याच्या कादंबरीत दुरुस्त्या का नाही केल्या 20 वर्षात? सर, हा मुद्दा मी जसं पाहतोय गेल्या 20 वर्षात कोणी बोललेलंच नाहीये. नजरे आड घातला. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये आपण हे कंटिन्यू करू, पण त्याच्याबद्दल एक मुद्दा घेऊयात की मी तुम्हाला काही पानं पाठवली होती 2-3 अजून. होय. तो मुद्दा क्लिअर करतो की त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या कादंबरीमध्ये अकबर असेल, कवी कलश असेल यांच्यासोबत गाण्याच्या मैफिलीला बसवलेले. रेखा, आपल्या अभिनेत्री रेखांचं गाणं आहे बघा, दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए, ती मैफिल तुम्हाला आठवत असेल. इमॅजिन करायचं तशी मैफिल आहे. आणि त्या मैफिलीमध्ये जो औरंगजेबाचा मुलगा अकबर होता, हा अकबर आला होता संभाजी महाराजांकडे राजाश्रय म्हणजे आश्रय घ्यायला. त्याला संभाजी महाराजांनी काही एक हत्ती, त्यानंतर काही सोनं नाणं आणि एक कंठा दिला होता गळ्यातला हार मोत्यांचा, रत्नहार. तर तो त्या अकबरानं काय केलं, त्यांनी एक बाई ठेवलेली होती, तर त्या बाईला गिफ्ट दिला, म्हणजे तुला धर माझ्याकडून गिफ्ट. आणि त्यांनी असा प्रसंग दाखवलाय की संभाजी महाराज त्या नाचणाऱ्या बाईच्या गळ्यामध्ये ती नाचत असताना तो कंठा बघतात की मी हे अकबराला दिलेला आहे. आणि संभाजी महाराजांना राग येतो. आता मी हे बोलू का नको तुमच्या परवानगीनं बोलू, तर तुम्ही पाना डिस्प्ले केली. संभाजी महाराज त्या बाईच्या गळ्यातला हार ओढून काढतात. म्हणजे हे किती विदारक चित्र आहे, किती भयानक आहे. आता मी ह्या गोष्टीच्या खोलामध्ये गेलो. आता तुम्ही म्हणता की ह्याला ऐतिहासिक पुरावा आहे का, तर हो, फक्त 50%. तो 50% असा आहे की औरंगजेबाच्या काळामध्ये अखबार निघायचे, म्हणजे इकडच्या बातम्या तिकडे जायच्या, सगळ्यांना कळायच्या. त्या अखबारामध्ये ह्या प्रसंगाची नोंद आहे, पण ती कशी आहे हे मी तुम्हाला लाईन टू लाईन वाचून दाखवतो, म्हणजे उद्या प्रॉब्लेम येतो ते मी उद्या क्लिअर होते. हे एक पुस्तक आहे ऐतिहासिक फारसी साहित्य, ज्याच्यामध्ये त्या अकबरांचं प्रकाशन कैलासवासी गह खरे सरांनी केलेलं आहे त्या काळामध्ये. खूप जुनं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ते तारा आहे, तो दाखवतो तुम्हाला. आता याच्यामध्ये तो अकबर असं सांगतो की म्हणजे संभाजी महाराजांनी एक पवळ्याची माळ आणि एक हत्ती बंडखोरास म्हणजे ह्या अकबराला भेट म्हणून दिला होता. परंतु त्या बंडखोराने एका वैश्येस मुसलमान करून आपल्या घरी ठेवलं होतं, आणि तिला ती संभाजी महाराजांनी तो म्हणतो की तिला माळ वगैरे भेट आलेले जिन्नस देऊन टाकलं बक्षीस म्हणून. आणि ही लाईन फार महत्वाची, फार महत्वाची. ही बातमी संभास समजली, म्हणजे ही बातमी जी आहे संभाजी महाराजांना समजली. मग संभाजी महाराजांनी त्या अकबराला निरोप पाठवला की मी माळ वगैरे तुझ्यासाठी भेट दिली होती. मग तो अकबर म्हणतो की मी औरंगजेबाचा मुलगा आहे, मी बादशहाजादा आहे, मला सीन ते करू. नंतर तो तिथून निघून गेला वगैरे ह्या गोष्टी झाल्या. एवढी 2 लाईनीमध्ये ही बातमी होती. त्या बातमीचा एवढा अतिरेक करून संभाजी महाराजांना गाण्याच्या मैफिलीमध्ये बसवायचं, आणि त्या नाचणारीच्या गळ्याला हात लावला. भयंकर हे विकृतीकरण आहे, म्हणजे हे अत्यंत विकृतीकरण आहे. आणि असा लिहिणारा मनुष्य
महाराष्ट्रात मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केला जातो दुर्दैव आणि आहे. याला हे राज्यकर्ते, हे शासनकर्ते इतिहासकार म्हणून त्याला मिरवू पाहतात. आणि याची खंतही त्या माणसाला वाटत नाही की आपण म्हणजे 2005 साली लिहिलेल्या पुस्तकामध्ये आपण इतकी बदनामी संभाजी महाराजांची केली, याची किंचितही खंत या माणसाला वाटत नाही. ही इतकी संतापजनक गोष्ट आहे खरं तर. म्हणजे महाराष्ट्र धर्मावरती किंवा या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या परंपरेबद्दल ज्यांना कोणाला प्रेम वाटतं त्या प्रत्येकाला संताप यायला पाहिजे या विश्वास पाटलांच्या लिखाणाचा आणि अशा माणसाला अध्यक्ष बनवल्या जाण्याच्या कृतीचा. म्हणजे कशा पद्धतीचं साहित्य निर्माण महाराष्ट्रामध्ये होईल आणि कशा पद्धतीचं साहित्य निर्माण होण्यासाठी हा अध्यक्ष पदावरून महाराष्ट्रातल्या लेखकांना मार्गदर्शन करेल याची कल्पना याच्यातून येऊ शकते. हा विकृतीकरणालाच पाठिंबा देईल असं होणार असेल तर. आणि असे एक नाही, असे भरपूर प्रसंग आहेत. पण शेवटी कादंबरीला इतिहास अभ्यासक किंवा संशोधक, इतिहासाचे विद्यार्थी महत्व देत नाहीयेत. पण वासी बेंद्रेंना 1918 साली असं वाटलं होतं की संभाजी महाराजांची जी प्रतिमा नाटकांमधून येते, हो, तेव्हा गडकरी लिहित होते, सावरकर लिहित होते, ती थोडी चुकीची आहे. आता इतिहास अभ्यासकांना, संशोधकांचं काम जे आहे ते कादंबरीला महत्व देत नाहीत तेवढं. आम्ही ऐतिहासिक पुराव्यांना महत्व देतो. पण 1918 साली ज्यावेळेस वासेमंत्र्यांनी संभाजी महाराजांचं संशोधन करण्यासाठी प्रारंभ केला तेव्हा त्यांना दिसलं की नाटकातून जी प्रतिमा संभाजी महाराजांची ती चुकीची आहे. त्यांनी 1, 2 नाही, 10 नाही, 40 वर्ष संशोधन केलेलं आहे. 40-42 वर्ष. त्यानंतर त्यांनी आपला ग्रंथ सिद्ध केला. आता ह्या कादंबरीकरांची कारकीर्द पण तेवढी नसत, नाहीच तेवढी मेहनत घेतलेली आहे. कारण आपली एक लाईन, आपली एक ओळ सुद्धा संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल काय काय करू शकते त्यांना जाणीव होती. आणि तेवढं संशोधन झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यांना मदत केली आणि ते चरित्र प्रकाशित करायला लावलं. पण आम्ही त्यांचेच वारस आहोत, विचारांचे वारस आहोत. डॉक्टर कमल गोखले या तर स्त्री होत्या. 60-70च्या काळामध्ये त्यांनी काम केलं. दिल्ली, गोवा, राजस्थान, महाराष्ट्र सगळा पिंजून काढला. तर त्यांचा वारसा आमच्याकडे आहे. आणि जर आम्ही असताना आम्हाला, आमची काय तुमच्या एवढी कारकीर्द नाहीये तुमच्या ह्याच्या एवढी, पण आम्हाला आमच्या आत्मबुद्धीला एवढं कळतं की संभाजी महाराजांच्या हातामध्ये दारूचा ग्लास दाखवणं म्हणजे चुकीचंच आहे आणि त्याला कुठलेही पुरावे नाहीयेत. आणि हे असताना संभाजी महाराजांचा अभ्यासक म्हणून शांत राहणं हे तरी मला दुबळेपणाचं लक्षण वाटतंय, म्हणून मी शांत होऊ शकत नाही. नाही, अगदी खरी गोष्ट. आणि शांत नाहीच बसलं पाहिजे. किंबहुना माझं म्हणजे मगाच्या म्हणण्याचा माझा उद्देशही तोच होता की अशा पद्धतीने इतिहासाचं विकृतीकरण करणारा माणूस हा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनल्यानंतर नवोदित साहित्यिकांना कशा पद्धतीचं साहित्य निर्माण करण्यासाठी हा आदर्श देणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे हे याच्यातून दिसून येतं. पण ज्याला कोणाला इतिहासाची आणि सत्याची चाड आहे, ज्याला कोणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्माला घातलेल्या महाराष्ट्राच्या परंपरेची चाड आहे, त्या प्रत्येकाने या नेमणुकीच्याही विरोधामध्ये आता उघडपणाने बोलायला हवं आणि या संपूर्ण साहित्य संमेलनावर जाहीर बहिष्कार अशा पद्धतीच्या संमेलनावरती घालायला हवा. हेच या प्रसंगी मला वाटतं. आपण या विषयांवरती वेगवेगळे भाग येणाऱ्या काळामध्ये सुशांत बरोबर येणाऱ्या काळातही आपण करत राहूच 100%. आणि आमचाही प्रयत्न तोच आहे की या खरा इतिहास महाराष्ट्राचा काय आहे आणि महाराष्ट्राचं पाणी काय हे या निमित्ताने. हा बोला. ते माझा व्हिडिओ पाहतीलच, ह्या जाईल त्यांच्यापर्यंत. कारण मी पाठवेन ना त्यांना. त्यांना एक मी पाठवेन त्यांना एक नम्र निवेदन आहे. जर तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे खरे अभ्यासक असाल, असं म्हणत असाल, त्यांच्याविषयी आदर असेल, तर तुम्ही तुमच्या कादंबरीमध्ये जे संभाजी महाराजांविषयी वाईट लिखाण केलेलं आहे ते मागं घ्या आणि समस्त महाराष्ट्राची तुळापूरला वडूला जाऊन संभाजी महाराजांच्या समाधीवरती जाऊन
माफी मागा, माफी मागायला पाहिजे याबद्दल. अगदी नंतर अगदी तुम्हाला बरोबर. वाटत असेल माझं तुम्ही अध्यक्षपद भूषू शकता, आमची काय हरकत नाही, पण संभाजी महाराजांबद्दलचं हे वाईट लिखाण कसल्याही हालतीमध्ये वापस गेलंच पाहिजे, ते रद्द झालेलंच पाहिजे. माझं 100% या तुमच्या म्हणण्याला समर्थन आहे आणि या निमित्ताने इजी न्यूजच्या सर्व दर्शकांना माझी ही विनंती आहे की प्रत्येकाने सोशल मीडियावरती व्यक्त व्हा, इथंही खाली कॉमेंट करून व्यक्त व्हा आणि तुमच्या इतर सोशल मीडियाच्या माध्यमांवरतीही तुम्ही स्पष्टपणाने उघड व्यक्त व्हा की विश्वास पाटील या माणसाने छत्रपती संभाजी महाराजांच्या जे विकृतीकरण त्यांच्या कादंबरीच्या मार्फत केलेलं आहे, जे चुकीचं चित्र लोकांच्या समोर रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल विश्वास पाटील यांनी तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर जाऊन साष्टांग दंडवत घालून हात जोडून माफी मागावी आणि संपूर्ण महाराष्ट्राची पण माफी मागावी. आणि मग त्यांनी अध्यक्षपद भूषावा नाही तर आणखीन नका भूषवू, तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनी हा जो एक ऐतिहासिक अपराध केलेला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागायलाच हवी, यामध्ये काहीही शंका नाही. इजी न्यूजच्या आत्ताच्या या भागामध्ये वेळेअभावी इतकंच. येणाऱ्या काळामध्ये याच्याबद्दल आम्ही आणखीनही भाग करत राहू. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.